सोनियाच्या पावलांनी गवराली माहेराला, गवराली माहेराला, भाजी भाकर जेवायला. सोनियाच्या पावलांनी गवराली माहेराला. त्या दिवशी मी आज हे प्रिपरेशन करते. तर गौरी येण्याच्या वेळेस सगळ्यांच्या पद्धती खूप वेगळ्या असतात गौरी पूजनाच्या. तर आमच्या घरची ही पद्धत आहे जी मी तुम्हाला आज दाखवते. तर गेरूने पहिल्यांदा मी सर्व घरामध्ये असे पट्टे करून घेतलेत आणि त्याच्यावरती गौरीची पावलं उमटवायची आहेत. आणि ही सगळी गौरीची तयारी केलेली आहे. हळदी कुंकवाचं ताट तयार आहे. आम्ही हळदी कुंकवाच्या ठशांनी गौरी घरामध्ये आणतो. आणि अद्वय रेडी आहे गौरी आणायला, कारण की गौरी आणण्यासाठी मुलारी लागतो. मुलारीच गौरी घेऊन येतो, म्हणजे माहेरी गौरी आणायला मुलारी लागतो. सो घरामध्ये जे कोणी पुरुष असतील, मुलं असतील तर त्यांना गौरी आणायला पाठवतो. गौरी बाहेर ठेवलेल्या असतात, त्या गौरींच्या दिवशी घेऊन येतो. आणि माझं छोटं पिल्लू गौरी घेऊन आलेला आहे. गौरी पूजनाच्या वेळेस घरातली मुलगी आणि घरातली सून अशा दोघी मिळून गौरी घरी आणतात, तिचं पूजन करतात. तर माझी छोटी नणंद आणि आम्ही दोघींनी मिळून गौरी घरी आणल्या आणि गौरींचं छान पूजन करतोय. तर तुमच्या घरी कसं पूजन करतात गौरींचं, कारण की खूप पद्धती वेगळ्या आहेत गौरी पूजनाच्या. आमची ही पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. सो गौरी आलेल्या आहेत. गणपती बाप्पा तर असतातच आमच्याकडे 7 दिवस आणि गौरी सुद्धा असतात. तर मज्जा येते आणि छान वाटतं हे सगळ्या ट्रेडिशनल गोष्टी करायला. आणि अद्वैला मी जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी शिकवते, कारण की आपल्यानंतर ह्या पिढीने सुद्धा ह्या परंपरा पुढे चालवल्या पाहिजेत. मग ह्या पद्धतीची सुरुवात ही गेटअपने होते. तर मी त्याला धोतर छान घालायला दिलंय. ट्रेडिशनल कपडे मुलांना ट्रेडिशनल दिवशी घालायलाच द्या, कारण की तेव्हाच त्याचं महत्त्व त्यांना कळणार आहे. आणि जे आता खूप कमी होत चाललंय, त्यामुळे ह्या गोष्टी मुलांना शिकवा, जेणेकरून ही आपली पिढी, पुढची पिढी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे नेतील परंपरा. सो आता गौरी पूजन झालेलं आहे, गौरी घरात आलेल्या आहेत आणि आता गौरीची पावलं उमटवत आम्ही पूर्ण घरामध्ये गौरी फिरवणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा गौरी आणून त्यांच्या स्थानी ठेवणार आहोत, म्हणजे गणपती बाप्पाच्या बाजूला. तर अशा प्रकारे आम्ही पायांचे ठसे बनवतो हळदी कुंकवाचे आणि गौरी पुढे पुढे घेत येतो. असं पूर्ण घरामध्ये आम्ही गौरीसाठी असं करून ठेवतो आणि गौरी चालवतो. सो आता गौरींचं झालेलं आहे, घरामध्ये फिरवून आणलेली आहे आणि आता गणपती बाप्पाच्या बाजूला गौरींचं डेकोरेशन वगैरे त्याच दिवशी करतो आम्ही. आणि गौरी सजवण्याची ही माझी एक पद्धत आहे जी मी नेहमी दरवर्षी करते. आणि माझ्या ज्या नंदा आहेत त्यांना पण खूप आवडतं आणि त्यासुद्धा मस्त मजा करतात गौरींच्या दिवशी. आम्ही छान नाचतो, खेळतो, डान्स वगैरे असतात. तर ह्या प्रकारे आम्ही पूजा करतो. सो गौरी आम्ही छान अशा नटवलेल्या आहेत. गौरींना मी पारंपरिक पद्धतीचेच दागिने घालण्याचा प्रयत्न करत असते, कारण की तेच त्यांना छान दिसतं आणि मला आवडतं पारंपरिक गोष्टी सगळ्या करायला. सो मी जुन्या पद्धतीची जी ज्वेलरी मला भेटली आहे ती मी गौरीसाठी दरवर्षी अशी ठेवून देते आणि साडी दरवर्षी चेंज करते. ह्यावेळेस मी गौरीला अशा प्रकारे साडी घातली आहे. तर छान मस्तपैकी मी गौरीला सजवले. जुन्या पद्धतीची जी जंगलातली गौरी आम्ही आणतो ती सुद्धा गौरी अशी असते आणि फुलांची वगैरे हे गौरीची फुलं असतात जी मागे तुम्हाला दिसतात आणि वेली वगैरे त्या दिवशी अशी गौर बनवतात आणि ही सुद्धा मी पुजते. त्या दोन्ही मध्ये असं गौरींचं पूजन करून घेतो आम्ही. छानपैकी पूजा झालेली आहे आणि अशी आमची पद्धत असते गौरींची. तर एन्जॉय करा आणि लाईक करा, शेअर करा.